तर आज आपण बनवू न पाणी घालता असा छान शिरा। तुम्ही बघू शकता किती छान वड्या झालेल्या आहेत। व्हिडिओ बघत बघत माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा व लाईक व कमेंट करा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही बघू शकता किती छान शिरा दिसत आहे। मुलांना जर तुम्ही असा शिरा बनवून दिला तर मुलं खूप आवडीने खातात। तर चला रेसिपीला सुरुवात करू। सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊ। तूप छान गरम होऊ देऊ। कमी गॅसवर तूप गरम होऊ द्यायचं व सोबतच काजू व बदाम असे कट करून घालायचे। छान परतू द्यायचे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही शिरा खूप छान लागतो। तूप काजू बदाम नक्की घाला। व सोबतच 1 वाटी गरा घालून घेऊ। गरा छान मिक्स करायचा। तुपामध्ये गरा छान भाजून घ्यायचा अशा पद्धतीने। व सोबतच अर्धी वाटी साखर घालायची। साखरच्या ऐवजी तुम्ही गूळ पण घालू शकता। इलायची व बडीशेप अशी बारीक वाटून घालायची। तुम्ही नक्की ट्राय करा। व सोबतच अर्धा गिलास दूध घालायचं। ह्या शिऱ्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही केलेला। तुम्ही बघू शकता खूप छान शिरा शिजलेला आहे व मोकळा झालेला आहे। आता आपण परातीला तूप लावून परातीमध्ये शिरा काढून घेऊ। हातालाही तूप लावून छान असा शिरा एकजीव करून घेऊ। तुम्ही बघू शकता असं खिसलेलं खोबरं घालून घेऊ। मुलांना व मोठ्यालाही असा शिरा खूप आवडतो। तुम्ही नक्की ट्राय करा। व हाताने असं दाबून घेऊ। तुम्ही बघू शकता छान दिसत आहे। व चाकून ह्याच्या वड्या पाडून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या पाडू शकता। प्रसादालाही असाच शिरा बनवतात। व्यवस्थित वड्या काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे व व्यवस्थित शिजला गेला आहे।